स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे आपले ब्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही माझी स्वामींच्यांनी प्रार्थना। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भरपूर पैसा येतो पण टिकत नाही, यासाठी काही उपाय सांगणार आहे। लक्ष्मी तुमच्या घरात येते पण राहत नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिचे जाण्याचा दरवाजा उघडाच असतो। ती येते लवकर, येते उशिरा आणि जाते लवकर, अशी परिस्थिती बऱ्याच लोकांच्या बाबतीत होत असते। तर मित्रांनो, यासाठीच आपल्याला अशी पाकिटात आपल्या तिजोरीमध्ये अशी काही वस्तू ठेवायची आहे जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरात टिकेल। चुकूनही या वस्तू पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवू नका, नाहीतर पाण्यासारखा पैसा वाया जातो, पैशाला गळती लागते। फक्त ही एक वस्तू ठेवा, पाकिट सदैव पैशांनी भरलेलं राहील, तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल। आपल्या पर्समध्ये अनेकदा पैशासोबत इतर अनेक वस्तूही ठेवलेल्या असतात। अनेकदा यातील काही वस्तू तर आपण कित्येक दिवस वापरतही नाही किंवा त्या बिनकामाच्या तरी असतात। वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या पर्समध्ये अजिबात ठेवू नयेत। पैसा कमवणं हे जितकं कष्टाचं आणि मेहनतीचं काम असतं, त्याहूनही जास्त कठीण काम असतं ते म्हणजे पैसा योग्यरीत्याने वापरणं, टिकवणं। अनेकदा घरांमध्ये किंवा अनेक व्यक्तींकडे पैशाची भरभराट होत असते, मात्र हातात पैसा येतो पण काही टिकत नाही। दिवस बदलतात आणि त्यांना अचानक गरिबीचा सामना करावा लागतो, कारण लक्ष्मी त्यांच्याकडे येऊन बघते, मात्र त्यांच्याकडून लक्ष्मीचा आदर केला जात नाही। त्यामुळे लक्ष्मी त्यांच्या घर सोडून त्यांच्या घरातून निघून जाते आणि त्यांना परत गरिबीचा सामना करावा लागतो, दारिद्र्य त्यांच्या समोर उभे राहते। म्हणून पैशाच्या बाबतीत अशा चुका करू नका। जर तुम्हाला पैशाच्या बाबतीत या चुका टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा। चला तर सांगत आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लक्ष्मीप्राप्तीसाठी काही ना काही उपाय केलेलेच असतात। पैसा येऊनही तो टिकत नाही, अशी अनेकांची समस्या असते। जर तुमच्याकडेही आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही उपाय नक्की करून पहा, याचा अनुभव नक्की येणार। पर्समध्ये अशी कोणतीही वस्तू ठेवू नका ज्यामुळे माता लक्ष्मीला त्रास होईल। पर्समध्ये नेहमी त्याच वस्तू ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील। चला तर मग जाणून घेऊया पर्समध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये। मित्रांनो, या वस्तू पर्समध्ये ठेवणं शुभ असतं। यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर सदैव कृपा राहते आणि तिच्या आशीर्वादामुळे आपलं पाकिट सदैव पैशानं भरलेलं राहतं। एक, तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले हे सगळ्यांना माहीत आहे। यासाठी वॉलेटमध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नक्की राहतो आणि भरभराट होऊन पैसा टिकून राहतो। तसंच हातात पैसा टिकण्यासाठी तुम्ही तांदळाच्या काही दाण्यांना हळद लावून या अक्षता पर्समध्ये ठेवू शकता। आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा फक्त पश्चिम दिशा ही तिजोरीसाठी उत्तम असते असं म्हटलं जातं। 2, वास्तुशास्त्रानुसार या दिशेच्या स्थानावर पैशांची खास बचत होत असल्याने असं म्हटलं जातं। त्यामुळे या ठिकाणी तिजोरी ठेवल्यास अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे खर्च होत नाहीत, त्याऐवजी पैशांमध्ये सतत भर पडत राहते। मित्रांनो, चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्रभर 1 रुपयाचे नाणे चंद्रप्रकाशात पाण्यात ठेवावे, तेच नाणे पर्समध्ये ठेवावे। धनाची आवक एवढी वाढते, धन सांभाळणं कठीण होतं। हा उपाय करून पाहण्यासारखाच आहे, अतिशय प्रभावी उपाय आहे, अनुभव सिद्ध आहे। मित्रांनो, माँ दुर्गा किंवा महालक्ष्मीचे नाणे पर्समध्ये ठेवणे अत्यंत शुभ असते। यामुळे आपली पर्स किंवा पाकिट कधीही रिकामे होत नाही, ते सदैव भरलेलं राहतं। पर्समध्ये नेहमी सोन्याचा किंवा पितळेचा चौरस ठेवावा। वास्तूनुसार गुरुवारी चौकोनी गंगाजलाने धुवून तो पर्समध्ये ठेवा। असं केल्याने तुम्हाला शाश्वत संपत्ती नक्की मिळते। तुमच्या पर्समध्ये राशीनुसार लहान चिन्ह ठेवल्याने धनप्राप्तीतील अडथळे दूर होतात। त्यामुळे राशीशी संबंधित रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता। मित्रांनो, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये एक गोमती आणि गोमती चक्र ठेवा। तुमच्या पर्समध्ये एक काळी किंवा गोमती चक्र ठेवल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद
तुमच्यावर कायम राहतो आणि तुमच्याकडून पैशाची कमतरता भासत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पर्समध्ये ओम किंवा स्वस्तिकचं चिन्ह देखील ठेवू शकता. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न राहते. या वस्तू पर्समध्ये चुकूनही ठेवू नका, नाहीतर पाण्यासारखा पैसा वाया जातो. 1. आपलं पर्स किंवा बटवा ही अत्यंत महत्त्वाची वस्तू असते, कारण यामध्ये आपण आपले पैसे आणि अनेकदा काही इतर महत्त्वाच्या वस्तूही ठेवत असतो. पर्स किंवा पाकिट कधीही फाटलेले नसाव्या, नाहीतर पैशाला विनाकारण गळती लागते असं म्हणतात. अलीकडेच ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिले जातं असलं तरी प्रत्येक व्यक्ती सोबत पर्स किंवा बटवा बाळगतोच आणि तो बाळगताच पाहिजे, कारण पैशाजवळ पैसा येतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याकडे पैसे खिशामध्ये असायलाच पाहिजेत. बिना पैशाचे बाहेर पडू नये. तसेच मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार एखाद्या वस्तूच्या खरेदीनंतर मिळणारं बिल किंवा जुनी बिलं पर्समध्ये अजिबात ठेवू नका. यामुळे लक्ष्मीमातेची अवकृपा होते आणि आर्थिक तंगी ओढावते. कोणालाही पैसे देताना घडी घातलेली बाजू त्या व्यक्तीकडे असावी आणि पैशांच्या नोटांचे कोपरे आपल्याकडे असावेत. यामुळे आपल्याकडील पैशाची आवक वाढते आणि पैसे जास्त खर्च होत नाही. यामुळे लक्ष्मी सदैव तुमच्याकडे येत राहते आणि पैशाची कमतरता भासत नाही. मित्रांनो, तसेच वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये देवदेवतांचे फोटो अजिबात ठेवू नका. यामुळे पैशाची आवक कमी होते आणि आपल्याला धनाची कमतरता भासू लागते. तसेच देवतांचा कृपाशीर्वाद मिळत नाही. मात्र तुम्ही तिजोरीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता. तिला रोज धूप उदबत्ती ओवाळून त्याची पूजा करू शकता. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच तुम्ही कुबेराची प्रतिमा देखील तिजोरीमध्ये ठेवू शकता. यामुळे देखील आपलं धन सुरक्षित राहतं आणि पैसे येत राहतात. मित्रांनो, अनेक जण आपल्या प्रियजनांचे फोटो किंवा काही वेळेस मृत आईवडिलांचे फोटो पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवत असतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो ठेवू नये. यामुळे कर्ज वाढू शकतं. मित्रांनो, अनेक जण पर्समध्ये पैशांच्या नोटा दुमटून ठेवतात. मात्र यामुळे वास्तू दोष निर्माण होऊ शकतो आणि व्यक्तींवर आर्थिक संकट ओढावू शकतं. वॉलेटमध्ये कधीही चावी ठेवू नये. यामुळे व्यापारामध्ये नुकसान होऊ शकते. या बऱ्याच गोष्टी मी स्वतः करते, त्यामुळे खास हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केला आहे. मी पण आता या पद्धतीनेच फॉलो करते. तसंच मित्रांनो, पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये. यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. झोपताना कधीही पाकिट उशीखाली ठेवून झोपू नये. यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो व ती आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही. पर्समध्ये पैशांव्यतिरिक्त औषधांच्या गोळ्या किंवा गोळ्यांच्या चिठ्ठ्या, चॉकलेट, रद्दी सामान अशा वस्तू अजिबात ठेवू नका. तुम्ही अशा वस्तू खिशात ठेवू शकता किंवा मग तुमच्यासोबत एखादी पिशवी असेल, बॅग असेल त्यामध्ये ठेवू शकता. परंतु चुकूनही अशा वस्तू पाकिटामध्ये ठेवू नका. या गोष्टींची तुम्ही नक्की काळजी घ्यायलाच हवी. तसेच मित्रांनो, वॉलेटमध्ये कधीही नोटा आणि नाणी एकत्र ठेवू नये. नाणी ठेवण्यासाठी वेगळा कप्पा असावा. असं केल्याने देखील पैशाची हानी होऊ शकते. म्हणून पाकिटामध्ये नोटा आणि नाणी वेगवेगळी ठेवावीत. पर्समध्ये कधीही जास्त कागद ठेवू नका. जास्त कागद ठेवल्याने जास्त पैसे खर्च होतात. तसेच पर्स चोरीला जाण्याची देखील भीती असते. तसेच मित्रांनो, त्याचबरोबर तुमच्या खर्चाची यादी किंवा इतर कोणतीही यादी तुमच्या पर्समध्ये कधीच ठेवू नका. याने पण तुम्हाला पैशाची तंगी भासू शकते. उधार घेतलेले पैसे, वास्तूनुसार उधार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका. असं मानलं जातं की उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आणि आर्थिक नुकसान होतं. सतत उधारी घेण्याची वेळ आपल्यावर येते. घरात पैसा कुठे ठेवू नये. जर तुम्ही तिजोरीत पैसे ठेवता, पण तिजोरी अशा ठिकाणी असते जिथे अंधार असतो आणि तिजोरी उघडली की त्यामध्ये नैसर्गिक प्रकाश पोहोचत नाही, तर अशा तिजोरीत पैसे ठेवणे वाईट मानले जाते आणि पैसे कमी होऊ लागतात, कारण तिथे नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव जास्त असतो. सूर्यप्रकाश नसल्यामुळे म्हणून तिजोरी नेहमी सूर्यप्रकाश येणाऱ्या ठिकाणीच खोलीत ठेवावी. तसेच मित्रांनो, त्याचवेळी भिंतीला लागून शौचालय किंवा स्नानगृह असलेल्या ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर हे देखील चुकीचे आहे. त्यामुळे पैसा हातात येणं थांबतं आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा विनाकारण खर्च होत राहतो. तसेच मित्रांनो, घराच्या कोपऱ्यातही पैसे ठेवणे टाळावे. सोप्या शब्दात सांगायचं तर जे तिजोरीच्या कोपऱ्यात, कपाटात, पर्समध्ये किंवा तुम्ही पैसे ठेवलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी असेल तर एकतर पैशाची किंवा वस्तूची जागा बदला. मित्रांनो, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल.
प्रवेशद्वारावरून दिसत असलेल्या ठिकाणी तुमचा मनी बॉक्स किंवा लॉकर असू नये. मित्रांनो, आपली पर्स आपल्याला जितकी नेटकी ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करा. पर्समध्ये आपण माता लक्ष्मीचा फोटो अवश्य ठेवू शकता. याचा काही दुष्परिणाम होणार नाही. आपल्या घरातील तिजोरीत कपडे, भांडी, फाईल्स या प्रकारच्या वस्तू अजिबात ठेवू नये. तसेच तिजोरीच्या अगदी समोर देवतांचे कोणतेही फोटो लावू नये. शिवाय पैशांवर कोणतीही जड वस्तू ठेवू नये. त्यावर भार पडू देऊ नका. तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावेत. याशिवाय एखादे परफ्यूम, अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरीत ठेवणे आवर्जून टाळावे. या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरीतील पैसा नक्की टिकेल. शिवाय नवीन धन आकर्षित होईल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलाच असेल तर एक लाईक करा आणि होता होईल तेवढे तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. माहिती खूप महत्त्वाची आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.